हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की मी मिस्टरांसोबत जाणार आहे आणि आज तो दिवस आला आहे. रूमसुद्धा खाली केल्या आणि हे काही फर्निचर वगैरे आहे तर ते आम्ही ठेवूनच जातो, ते घेऊन नाही जात. आता ह्या बॅग वगैरे आम्ही पॅक करून घेतलेत. बाकी जे काही सामान आहे मला लागणारं तिकडे तर ते मी तिकडेच पाठवलं आहे. ते आम्हाला 7-8 दिवसामध्ये मिळून जाईल. आणि बाकी जे एक्स्ट्राचं सामान होतं तर जे ते पत्र्याचं घर आहे तर तिथे आम्ही शिफ्ट केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे खाली नाश्ता करायला आणि जो काही घरातील कचरा निघाला आहे तर तो सुद्धा घेऊन चाललो आहे, कारण की रूमसुद्धा रेंटने गेलेली आहे. तर काही आम्ही बाकी कचरा वगैरे असं काही ठेवलेलं नाही आहे. तर खाली नाश्ता करायला आम्ही आलो आहे, पण एकही हॉटेलमध्ये अजून नाश्ता तयार झालेला नाही आहे, कारण का खूप लवकर आलो आहे आम्ही. तर आता रिटर्न परत आम्ही घरी चाललो आहे, कारण की ट्रेनला जायलासुद्धा उशीर होतो आहे. 1-1.5 तास आहे आमच्याकडे. परत ती गाडी ओला उबेरची गाडी बुक केल्यानंतर ती किती वाजेपर्यंत येते, लवकर आले तर ठीक आहे, नाहीतर 10-15 मिनटं ते घेतातच. त्याच्यामुळे थोडंसं लवकर गेलेलं चांगलं असतं. आणि आता आम्ही बॅगा वगैरे खाली घेऊन आलो आहे. तर इथे फायटरसुद्धा आम्ही घेतला आहे. बघू आता त्याची सफर कशी होते, कारण का त्याची बॉटलसुद्धा, त्याचा बाऊल आम्ही घेतलेला नाही आणि बॉटलसुद्धा छोटी पडले. तर त्याला घेऊन आम्ही चाललो आहे. तो रुद्राकडे दिला आहे. आणि बाकी आता ही ओलाची गाडी आम्ही बोलवली होती, तर सामान सगळं पाठीमागे पॅक केलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे पुणा रेल्वे स्टेशनला. आता परत कधी पुण्यामध्ये येईल काही सांगू शकत नाही. लवकर तरी येणं होणार नाही आहे, आता जर रुद्राला सुट्टी असेल त्याच वेळेस. पण आलो तरी आम्ही काही इथे नाही येणार. जिथे पत्र्याचं घर आहे तर तिथे उतरण्यासाठी आम्ही तिथेच येतो आणि मग गावी जातो. तर आता आम्ही पोचलो आहोत पुणा रेल्वे स्टेशनला आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रेनचा आम्ही वेट करतो आहे. तर गाडी टाईम टू टाईम येते. नाशिकवरून ही गाडी येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसने आम्ही पुणा ते मुंबई सफर करणार आहोत. फर्स्ट टाईम मी त्या एक्सप्रेसने सफर करणार आहे, तर तो अनुभव मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि ही वंदे भारत एक्सप्रेस आली तर समोरून ही अशी दिसते आणि खूप छान आहे. आतूनसुद्धा खूप छान आहे, सेम एरोप्लेनसारखी, कारण का एरोप्लेनचंसुद्धा सफर मी केलेली आहे. तर त्यासुद्धा सीट अशाच असतात, विंडोसुद्धा अशाच असतात, पण ह्या विंडो मोठ्या आहेत आणि त्या एकदम छोट्या असतात. तर आता आम्ही आमच्या सीटवरती येऊन बसलेलो आहोत आणि फुल आहे गाडी, एकसुद्धा सीट रिकामी नाही आहे. आणि आता पुण्यातून ट्रेन सुटले आणि ही एक्सप्रेस असल्यामुळे जास्त स्टॉपसुद्धा घेत नाही, फक्त 2 ते 3च घेते. कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लास्ट स्टॉप. तर आतमध्ये सर्व्हिससुद्धा ह्या गाडीमध्ये खूप छान आहे. आणि जर तुम्ही सकाळी या गाडीने सफर करत असाल तर तुम्हाला नाश्तासुद्धा मिळतो. दुपारी करत असाल तर लंच, म्हणजे टाईमनुसार आपल्याला इथे सर्व्हिस मिळत असते. तर आता आम्ही सकाळी सफर करतो आहे तर आम्हाला इथे नाश्ता आला आहे, ब्रेकफास्ट आला आहे. तर ब्रेकफास्टमध्ये छान सर्व मेनू छान आहेत. एक बटाट्याची भाजी आली, उपमा, दही, चिवडा, एक ज्यूसचं पॅकेट आलं आहे, बडीशोपचं छोटंसं पॅकेट आलं आहे, मीठ, तसेच लोणच्याचं छोटंसं पाऊच आलं आहे. 4 छोटे मेथी पराठे दिलेत आणि सगळ्याची टेस्ट एकदम मस्त आहे. जर व्हेज घेत असाल तर व्हेजमध्ये हे सगळे मेनू तुम्हाला मिळतील. आणि नॉनव्हेज घेत असाल ब्रेकफास्ट तर त्याच्यामध्ये ब्रेड ऑमलेट हे ॲड करून येतं, बाकी सगळे हेच मेनू असतात. आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो. हे मेथी पराठे तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त होते आणि मस्त आमचा पोट भरून नाश्ता झाला आहे. सकाळी नाश्ता आम्ही करायला गेलो तर आम्हाला मिळाला नव्हता, तर आता इथे मिळाला आहे. आणि आता आम्ही इथे नाश्ता करून घेतो. आणि ट्रेनसुद्धा एक्सप्रेस असल्यामुळे एकदम फास्ट चालले. चहासुद्धा आले आणि आता आम्ही चहा घेतो. आणि चहा इतकी मस्त होते, आपण घरीसुद्धा अशी चहा बनवत नाही, इतकी छान होती. दालचिनी, वेलची टाकून चहा बनवली होती, खूप छान चहा होती, एकदम झणझणीत. आणि आता एक्सप्रेस असल्यामुळे गाडी पटापट चालले. रुद्राला बाहेरच्या गाड्यासुद्धा बघायला मिळत आहेत. आणि मी मस्त एक झोप काढून घेतले. रुद्रा जागीच होती, ती काही झोपली नाही, तिचं खाणं चालूच आहे. जे ब्रेकफास्टमध्ये चिवड्याचं पॅकेट भेटलेलं ते सगळ्यांचे पॅकेट तिने संपवलेत. आणि आमचा फायटरसुद्धा मस्त बसला आहे. 2 दिवस सफर कसा करेल काही सांगू शकत नाही, तर पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आता 5 ते 7-8 मिनटामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोचणार आहोत. आणि पोचलो आहे.
सामान गाडीतून पूर्णपणे काढून घेतलं आहे। मी एक बॅग आणि माझी पर्स घेतले, बाकी 3 बॅग रुद्राच्या पप्पाने घेतलेत। रुद्राने एक बॅग आणि मेन म्हणजे फायटर तिने घेतलं आहे। तर आता आम्ही चाललो आहे सामान ठेवायला, कारण का जी पुढची ट्रेन आहे तर ती आमची रात्री आहे आणि तोपर्यंत आता आम्ही मुंबई थोडी फिरून घेणार आहोत। आणि आमच्याकडं असणारं जे काही सामान होतं तर ते आम्ही लगेज रूममध्ये ठेवलं आहे। ते काहीतरी 1 तासाला कितीतरी पैसे घेतात, तर आता आम्हाला डायरेक्ट रात्रीच पाहिजे। आमची 7ची ट्रेन आहे, तर आम्ही 6 वाजेपर्यंत ते सामान कलेक्ट करू। तर तोपर्यंत आता आम्ही मुंबई फिरून घेणार आहोत। आणि हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे आणि इतकं छान रेल्वे स्टेशन आहे, बघायला खूप छान आहे। मुंबईला जे आहे तर ते रोज रोज पाहून त्यांना कंटाळा येत असेल, पण आम्ही कधीतरी येतो, आम्हाला बघायला खूप आवडतं हे। आणि आता वेळ थोडा आहे तर जास्त लांब नाही, एकदम जवळचं रेल्वे स्टेशनच्या बाजूचं जे काही आहे तर तेच पाहणार आहोत। गरमीसुद्धा बाहेर खूप आहे, ऊन पडलं आहे जास्त आणि इथे ह्या तिकीट काउंटरच्या तिथे खूप छान वाटतं, एकदम थंड आहे। हे मार्बलचं कसलं काही माहिती नाही, पण एकदम थंडावा आतमध्ये वाटतं। तर आता इथे थोडंसं फोटोशूट चाललं आहे आमच्या मॅडमचं। आणि इथून बाहेर असं जावंसं वाटतच नाही, कारण का खूप थंड वाटते, बाहेर खूप गरमी आहे, अंग एकदम चिपचिपीत होते, चेहरा एकदम तेलकट असा झाला आहे। पण थोडंसं म्हटलं फिरू, जास्त आम्ही लांब गेलोच नाही, तिथल्या तिथं जवळच आम्ही फिरलो, जास्त करून फोटो काढलेत, कारण का असा मोका सहजासहजी येत नाही, कारण का आम्ही मुंबईला जास्त येतच नाही, आम्ही पुण्यामध्ये राहतो आणि कुठे गेलं तर मग इकडे येणंच होत नाही। आणि इतकं छान आहे ते तुम्ही पाहू शकता, एकदम जुनं ब्रिटिशांच्या काळामधलं हे बांधकाम आहे। आणि आता आम्ही कुलाब्यापर्यंत आलो आहोत, कारण की जे आमचं रेस्ट हाऊस आहे तर तिथे थोडा आराम करण्याचा प्लॅन होता, पण रिटर्न येताना खूप ट्रॅफिक होईल त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं। संडेसुद्धा होता आणि जास्तच संध्याकाळचं ट्रॅफिक होतं, तर जो आम्हाला सोडणारा टॅक्सीवाला होता तर तोच म्हटला की खूप संध्याकाळी गर्दी होईल, ट्रॅफिक खूप असेल आणि मग तुमची पुढची ट्रेन निघून जाईल, त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं। आणि हे जे कुलाब्याचं मार्केट आहे तर ते आम्ही फिरलो, घेतलं काहीच नाही, कारण की बॅगा खूप होत्या आणि पर्स वगैरे एकदम गच्च भरलेल्या, ज्या सॅग होत्या त्यासुद्धा एकदम गच्च सामान भरून आम्ही घरातलंच घेतलं होतं, त्याच्यामुळे इथे काही खरेदी केलेली नाही, फक्त आम्ही मार्केट फिरलो, कधी पाहिलं नव्हतं तर ते पाहून घेतलं। आणि भूकसुद्धा लागली होती, तर आम्ही दुपारचा लंच करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलो होतो आणि काय नाही, थाली मागवली आम्ही, तिघांमध्ये 2 थाल्या मागवल्या, आमच्या दोघींमध्ये 1 आणि रुद्राच्या पप्पांसाठी 1। तर रविवार असल्यामुळे मग आम्ही नॉनव्हेज थालीच मागवली होती। तर आता लंच आम्ही केला आहे आणि परत आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आहे, तर आराम करायचा आहे। आता एकदम बाहेर खूप गरमी आहे, त्याच्यामुळे जास्त फिरायची इच्छा तर नव्हतीच, आता थोडासा आराम करायचा आहे। आणि जी संध्याकाळची ट्रेन पकडायची आहे तर तिला अजून भरपूर टाईम आहे। तर आता इथे आम्ही वेटिंग रूममध्ये बसलो आहे, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, एक झोपसुद्धा घेतले आणि आता मला वाटते 6:30 वाजले होते। आता आमची निघायची तयारी, थोडा मस्त आराम वगैरे केला, टी व्ही समोर लावली होती आणि AC असल्यामुळे आतमध्ये एकदम थंड वातावरण होतं, गरमी काही जाणवत नव्हती। तर आता आम्ही वेटिंग रूममधून निघालो आहे आणि जिथे आमची ट्रेन लागणार आहे तर त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही येऊन बसलो आहे। तर ट्रेनसुद्धा आले आणि आता आम्ही आमच्या नंबरवरती शिफ्ट झालेलो आहोत। तर सगळ्यात वरती रुद्रा, मध्ये तिचे पप्पा आणि लास्ट मी, ही माझी सीट आहे। तर आमच्या तिघांच्या 3 सीट झाल्या आणि इकडे आमच्या समोर जे फॅमिली आले तर 1 नंबर फॅमिली आम्हाला मिळाले, पंजाबी फॅमिली आहे, तर त्यांची 2 मुलं आणि ती हजबंड वाईफ, तर खूप छान फॅमिली, आमची लगेच ओळख झाली आणि मस्त आमच्या गप्पासुद्धा चालू होत्या, मस्त गप्पा रंगल्या होत्या। आणि 2 दिवसाची आमची ही सफर असणार आहे, तर 2 दिवस ह्यांच्यासोबतच आम्ही काढणार आहोत। आणि हे लोक आले होते मुंबई फिरायला, मुलांना सुट्टी असल्यामुळे 10 दिवस ते लोक पूर्ण फिरत आहेत, दिल्ली, मुंबई, नांदेड, भरपूर ठिकाणी फिरले, जास्त करून महाराष्ट्रामध्ये त्यांचे जास्त दिवस गेलेत। आणि आता मुंबईमधून सुद्धा ट्रेन निघालेली आहे, तर ही पंजाब मेल ट्रेन आहे। 2 दिवसाची आमची सफर असेल, आता 2 दिवसामध्ये आमच्या फायटरचं काय होतं आहे काय माहिती, तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। आणि 7ची ट्रेन होती, 7:15
ची ट्रेन होती. लगेच आम्ही जेवणसुद्धा घेतलं. जेवण मी बनवून काहीही आणलेलं नाही आहे, कारण का पॅकिंगसुद्धा करायची होती. रूमसुद्धा आम्हाला रेंटनी लगेच द्यायची होती, त्याच्यामुळे मी सामान काही बाहेर ठेवलं नाही. आम्ही पॅकिंग करून घेतली आणि आता आम्ही हे ट्रेनचं खाणं खाऊन घेतो आहे. तर इतकं काही खास नसतं, पण ठीक आहे, पोट भरण्यासारखं आहे. व्हेज घेतलं होतं, बटाट्याची भाजी, डाळ, भात आणि एक सुकी बटाट्याची भाजी आणि 2 चपात्या. तर रात्रीचं जेवण झालं आणि थोड्याशा गप्पा मारल्या. हा थोडं मराठी बोलायला शिकत होता. सबस्क्राइब करा. माझा नाव आप आपका नाम तो बताना तुम. नहीं कि मैं बोलता बारा मेरा नाम माझं नाव प्रज्ञू. प्रभजोत जो भी है. माझं नाव रुद्रा. ओ मैं तो बोलता तू बोलो ना. चॅनल सबस्क्राइब करो. माझं चॅनल सबस्क्राइब करा. सुषमा सुषमा चॅनल नो सबस्क्राइब करो. सुषमा चॅनल नु सबस्क्राइब करो. इधर आ जा. ऐसे ऊपर जा. ऊपर नहीं जाना. ऊपर जाना नीचे. नीचे सीट दी है ना थोड़ी. अपने ਉੱਤੇ ਜਾ ਕੇ ਬੈਠ. ओ वेगा तेरे जिड्डी है ओ पंजाबी सिक्खी बैठी भावे ओदी मदर लैंग्वेज मराठी है ते तू चिकन तोड़े नहीं आते. राजा मुखमुल. मुकमुल जा मुकमुल. तर आता हे लोक निघालेत आणि दिल्लीला आता गाडी पोचली. तर मुंबई वगैरे फिरले आणि आता त्यांना दिल्ली फिरायची आहे. तर आमच्यासोबतच तिकीट होतं त्यांचं, पण त्यांच्या मनात आलं त्यांना दिल्ली फिरायची आहे, तर ते दिल्लीला उतरलेत आणि एक रात्रनंतर मग जिथे आम्हाला जायचं आहे तर तिथे आम्ही पोचणार आहोत. आता इथे सकाळ झाले, मस्त आम्ही आराम वगैरे करून घेतला रात्री ते गेल्यानंतर. आणि ज्या लोकेशनला आम्हाला यायचं होतं तर तिथे आम्ही पोचलेलो आहोत. तर ते हे रेल्वे स्टेशन. सामान वगैरे आम्ही काढून बाहेर येऊन बसलो आहे. आता इथून फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर गाडी येते तर त्याची आम्ही वाट बघतो आहे. 2 दिवसाची ट्रेनची सफर आमची झालेली आहे. कंटाळा खूप आला आहे, थकल्यासारखं झालं आहे. झोप ट्रेनमध्ये इतकी अशी काही होत नाही आणि डायरेक्ट आता आम्ही आलो आहे जिथे मी राहणार आहे तर त्या रूममध्ये. आणि इथे एक छान नियम आहे, कोणतीही फॅमिली येऊ द्या, ओळखीचे असो नसो, शेजारी जे कोणी असेल तर ते आपल्याला चहा, पाणी आणि सकाळचा नाश्ता कोणत्या वेळेला येत आहे तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तर पहिलं दिलं जातं आणि चहा आणि त्याच्यासोबत काहीतरी बिस्किट, नमकीन ह्या गोष्टी दिल्या जातात. आणि हे भेटलेले आम्हाला रूम, तर इथे आम्ही राहणार आहोत आणि बिलकुल काहीही सामान नाही आहे. आता थोडं आणावं लागेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच मी माझं सामान कसं ॲडजस्ट केलं आहे आणि रूम कशी साफसफाई केले, पूर्ण रूम कसा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.